तर इकडे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। उपोषण स्थळावरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सावधगिरीचा इशारा दिलाय। मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास विधानसभेला सर्व जातीचे धर्माचे 288 उमेदवार उभे करणार असं जरांगे यांनी म्हटलंय। जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही। आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? कशी असेल विधान? नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे। मग मात्र मग नाही खुटा निघत, त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतोय गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार। लोकसभेत तुम्ही छोटासा हिस्सा दाखवला, विधानसभेत मोठा असेल मग? नाही, मी स्वतःच जाणार त्याच्यात, मी स्वतः नाव घेऊ पाडिणार, आता सुप्त होते, नाव घेऊ पाडिणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।